भेट. सो हॅलो हाय, कसं काय तर स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आत्ता तुम्ही बघितलं असेल ना, आत्ता आम्ही उज्जैनसाठी निघालो आहे. तर थोड्या वेळ नाश्त्यासाठी थांबलो आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, खूप मस्त असणार आहे. चला तर मग आता नाश्ता करून घेऊया. चलो लाईव्ह बना दूंगा. सुट्टी कुठं काढली आहे भाऊ? ओंकारेश्वर. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि ते मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं आहे. ओंकारेश्वर या नावाचा अर्थच आहे की ओंकाराचा ईश्वर. असं मानलं जातं की इथेच भगवान शिव ओंकार स्वरूपात प्रकट झाले. भाविक दरवर्षी येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि कावड यात्रा हे महत्त्वाचे सण येथे अत्यंत भक्तिभावाने साजरे केले जातात. तर मित्रांनो, आत्ताच मी श्री ओंकारेश्वर महादेव यांचं दर्शन घेऊन आलं. अतिशय मस्त वाटतंय. आत्ता रात्र झाल्या कारणामुळं जो नर्मदा नदीचा जो मनमोहक व्ह्यू मी बघायला आलेलो तो काय आपल्याला पाहता येणार नाही. त्यामुळे मी सकाळी पुन्हा येणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा, खूप मस्त असणार आहे. हे मंदिर 2 डोंगरांमध्ये वसलेले आहे. एक आहे मंदाता पर्वत आणि दुसरीकडे मार्कंडेय पर्वत. विशेष म्हणजे नर्मदा नदीचा प्रवाह येथे अशा प्रकारे आहे की नदीचा आकार ओम या पवित्र अक्षरासारखा दिसतो. कावेरी नर्मदा वो जा रही है, वो कावेरी है. जो अपन आए वो नर्मदा है. दोनों नदी का संगम होता है. वो सामने पावर हाउस से बिजली बनती है भैया. सामने ओंकारेश्वर डैम बना हुआ है. इधर ये पूरी पहाड़ी ओम के आकार में बनी है. मित्रांनो, ओंकारेश्वरमध्ये आलं तर तुम्ही श्री गजानन महाराजांचं मंदिरसुद्धा आहे. तर इथे नक्की विजिट द्या. खूप अतिशय मस्त मंदिर आहे आणि खूप असं मनाला प्रसन्न वाटतं. खूप स्वच्छ मंदिर आहे. जसं आपलं शेगावचं मंदिर आहे तसंच इथे ओंकारेश्वरमध्ये सुद्धा त्यांच्या संस्थांनी मंदिर स्थापन केलं आहे.